ठाकरेंची सभा फ्लॉप, शिर्डीत मेळावा होता, शिवसैनिकांनी सोडली साथ। अहिल्यानगरच्या राजकारणातून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। शिर्डीत मेळावा झाला, घोषणा झाल्या, टाळ्या वाजल्या, पण उद्धव ठाकरे मुंबईला पोहोचण्याच्या आतच अहिल्यानगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला महाधक्का बसला। ज्यांना कालपर्यंत मातोश्रीचे कट्टर आणि निष्ठावंत शिलेदार मानलं जात होतं, त्या कट्टर शिवसैनिकांनी एकत्र येत सामूहिक राजीनामा देऊन एकनाथ शिंदेंच्या गोटात सामील झालेत। या मोठ्या भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेत राहुरीचे आक्रमक नेते आणि माजी उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे। खेवरे हे पक्षात नाराज होतेच, पण अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती। काल ठाकरेंची सभा झाली आणि काही तासातच रावसाहेब खेवरे यांनी आपल्या सोबत ठाकरेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संपूर्ण फळीच्या फळीच शिंदेंच्या शिवसेनेत ओढली आहे। ठाकरेंच्या सभेनंतर झालेल्या या मोठ्या राजकीय उलथापालथीनं राजकारण अगदी ढवळून निघालंय। ठाकरेंच्या हातावर तुरी देऊन त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना शिंदे गटात घेऊन जाणारे हे रावसाहेब खेवरे नेमके आहेत कोण? राहुरी आणि शिर्डीच्या राजकारणात त्यांचं किती वजन आहे आणि त्यांच्या जाण्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला अहिल्यानगरमध्ये किती मोठा सुरुंग लागलाय, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। अहिल्यानगरच्या राजकीय मातीत सध्या एकच चर्चा रंगतेय, ती म्हणजे ठाकरेंची साथ सोडणाऱ्या कट्टरांची। उद्धव ठाकरे यांनी काल शिर्डीमध्ये मोठा वज्रमुठ मेळावा घेतला, कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला, पण हा मेळावा संपतो ना संपतो तोच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंना मोठा दणका बसला। ठाकरे गटात असलेले पण पक्षश्रेष्ठींवर नाराज असलेले राहुरीतील अत्यंत निष्ठावंत आणि जुने जाणते नेते माजी उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी ठाकरेंच्या पक्षातल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे गोळा केले आणि थेट ठाण्यात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं। या सामूहिक बंडामध्ये रावसाहेब खेवरे यांच्यासोबत अनेक तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख ज्यांनी पूर्ण वेळ शिवसेनेचं काम केलं ते कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामा दिला असल्याची माहिती आहे आणि येत्या काही दिवसात ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। यामध्ये माजी उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे पाटील, सचिन बडथे, रामहरी तिकोंडे, हरिभाऊ शेळके, अशोक सातपुते अकोले शिवसेना तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राहता तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, राहुरी शहर प्रमुख डॉक्टर संजय मसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एकाच वेळी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय। हा नुसता राजीनामा नाहीये, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वाला लावलेला मोठा सुरुंग आहे। आता अनेकांना प्रश्न पडला असेल की रावसाहेब खेवरे नेमके आहेत तरी कोण आणि त्यांचं राजकारणातलं वजन किती आहे? रावसाहेब खेवरे हे काही काल परवा पक्षात आलेले नेते नाहीयेत। तब्बल 32 वर्षांपासून अंगावर भगवं उपरणं टाकून ग्रामीण भागातील बांधावर फिरणारा हा कष्टाळू आणि झुंजार शिवसैनिक आहे। जेव्हा अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेचं नाव घ्यायला कोणी दजावत नव्हतं, त्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन खेवरे यांनी राहुरी तालुक्यात शिवसेनेची पाळंमुळं घट्ट केली। खेवरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अगदी जमिनीवरून केली। कार्यकर्ता, शाखा प्रमुख, तालुका प्रमुख ते थेट उत्तर नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अशी पद त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खेचून आणली। ग्रामीण भागात विशेषतः राहुरी आणि शेजारच्या तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, दळणवळणाचे किंवा रस्त्यांचे प्रश्न असोत, रावसाहेब खेवरे नेहमी आक्रमकपणे मैदानात उतरलेले पाहायला मिळायचे। नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळीही त्यांनी तालुक्याच्या अस्मितेसाठी निवडणूक लढवणारच अशी आक्रमक भूमिका घेतली होती। मातोश्रीवरून आदेश आला तरी मागे हटणार नाही, कारण हा लढा तालुक्याच्या अस्तित्वाचा आहे असा बाणा त्यांनी दाखवला होता। 32 वर्षांची निष्ठा विनाकारण तयार होत नाही, ती जनसामान्यांच्या रक्तात भिडलेली असते, हे खेवरे यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं होतं। 2022 मधील शिवसेनेच्या फुटीनंतरही कठीण काळात त्यांनी जिल्ह्यात ठाकरे गटाचे संघटन टिकून ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते। मात्र राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीत जागा वाटपावरून पेच निर्माण झाला असताना त्यांनी तालुक्याच्या अस्मितेसाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली। पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी न मिळाल्यानं आणि अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असतानाही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। राहुरीतील त्यांच्या या बंडखोर आणि स्वतंत्र भूमिकेमुळे पक्ष नेतृत्वानं त्यांच्यावर कारवाई करत त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं। 30 वर्षांहून अधिक काळ ज्या पक्षासाठी रक्त आटवलं तिथूनच बाजूला केलं गेल्यामुळे खेवरे आणि त्यांचे समर्थक पक्ष नेतृत्वावर नाराज झाले। खेवरे हे फील्डवरचे शिवसैनिक होते। संघटन कौशल्य आणि ऐनवेळी कार्यकर्त्यांना बळ देण्याची ताकद यामुळे त्यांच्या शब्दाला राहुरी, राहता, अकोले, संगमनेर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठी किंमत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत। अशा मुख्याच्या वेळी खेवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडणं आणि थेट शिंदे गटात जाणं हा ठाकरेंसाठी मोठा धक्का असू शकतो, कारण स्थानिक राजकारण हे कार्यकर्त्यांच्या सहभागावरच चालत असतं।
त्यामुळं अकोले, संगमनेर, राहुरी, राहाता या तालुक्यांमध्ये सर्व कार्यकर्ते आणि तालुका प्रमुख शिंदेच्या गटात जाणार आहेत। त्यामुळं या भागातील संपूर्ण वोट बँक आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी ठाकरेंनी गमावली आहे। केवरे यांचं वजन एवढं आहे की त्यांच्या एका इशाऱ्यावर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते पक्ष सोडायला तयार होतात आणि हेच या सामूहिक राजीनाम्यांवरून सिद्ध झाले। बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौर यांच्या उपस्थितीत रावसाहेब केवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे। जिल्हा प्रमुख पदावरून अचानक हटवल्यामुळे केवरे पक्ष नेतृत्वावर आणि विशेषतः संजय राऊतांच्या मनमानी कारभारावर प्रचंड नाराज होते। मुंबईत बसून ग्राउंडवरच्या नेत्यांची गळचेपी केली जाते, निष्ठावंतांना बाजूला सारून उपऱ्यांना महत्त्व दिलं जातं। हाच संताप या शिवसैनिकांच्या मनात खतखतत होता आणि याच संतापाचा स्फोट या सामूहिक राजीनाम्यांच्या रूपात झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरे गटाची अवस्था आधीच बिकट झाली होती। विधानसभा आणि महापालिकेत पक्षाचं संख्याबळ घटलंय। अशा बिकट परिस्थितीत पक्ष मजबूत करण्याऐवजी 32 वर्षांचे जुने शिलेदार आणि अनेक निष्ठावंत कार्यकर्ते एका फटक्यात पक्ष सोडून जातात। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला अहिल्यानगरमध्ये आता अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे। कालपर्यंत जे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून मिरवत होते ते आज थेट शिंदे गटाच्या धनुष्यबाणाचे रक्षक बनलेत। रावसाहेब केवरे यांच्या रूपानं ठाकरेंचा एक कणा असलेला ग्रामीण नेता एकनाथ शिंदेंनी आपल्या गोटात खेचलाय। कारण नेते गेले तरी चालतील पण कार्यकर्ता गेला तर पक्ष रसातळाला जातो, हा राजकारणाचा साधा नियम आहे। केवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या सामूहिक राजीनाम्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाची ताकद प्रचंड वाढणार असून ठाकरेंना मात्र मोठी मेहनत करावी लागणार आहे हे नक्की। या संपूर्ण राजकीय भूकंपावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।